नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण नेहमीप्रमाणेच वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर आज आपल्याला सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभागाची जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीबद्दल सविस्तर आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, जाहिरातीमध्ये सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्याशी आपल्याला जास्त काही वाचत बसायची गरज नाही, परंतु इथे दिलेले आहे मुंबई व अधीनस्थ जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे, तसंच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या संकेतस्थळावर मागवण्यात येत आहेत. बघा, इथे एक संकेतस्थळ दिलं आहे, याच्यावर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत. आणि कोकण जो विभाग आहे त्याच्यामध्ये इथे जिल्ह्यांची नावं पण दिलेली आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे या जिल्ह्यांसाठी ही जाहिरात आलेली आहे. तसंच यामध्ये काही भरती संदर्भात काही सविस्तर माहिती पण दिलेली आहे. तर सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात आपल्याला या संकेतस्थळावर भेटणार आहे. तसंच आपल्याला जर या जाहिरातीची प्रिंट पाहिजे असेल किंवा आपल्याला या जाहिरातीबद्दल सविस्तर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. तसंच अर्ज करायचा असेल तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आता हे झालं जाहिराती संदर्भात माहिती. तर ही जी पद आहे तर याचं वेतन श्रेणी काय आहे किंवा पेमेंट किती असतं, तर याच्याबद्दल देखील इथे माहिती दिलेली आहे. तर बघा, सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभाग, नवी मुंबई, कनिष्ठ लेखापाल परीक्षा 23-24ची आहे, परंतु आता जाहिरात आलेली आहे त्याची. तर इथे बघा, कनिष्ठ लेखापाल जे हे पद आहे हे 7व्या वेतन आयोगानुसार S10 मध्ये येतं. म्हणजेच त्याचं पेमेंट 29,200 ते 92,300 एवढं असणार आहे. एकूण भरावाची पदे किती, तर 179 पदे यामध्ये भरती होणार आहेत. तसंच आता इथे काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. म्हणजे जी जाहिरात आलेली आहे तर तिची सुरुवात कधीपासून होणार, फॉर्म भरायला काय, तर बघा, ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक 4 तारखेपासून सुरू होणार आहे, 17 वाजल्यापासून म्हणजे 5 वाजल्यापासून. आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दिला आहे 6/3 म्हणजे 3ऱ्या महिन्यातल्या 6 तारखेपर्यंत रात्री 23:59 पर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत एकंदरीत. तसंच ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिला आहे 6/3/2025, तो पण 12 वाजेपर्यंत आहे. तसंच परीक्षा दिनांक व कालावधी आपल्याला इथे दिलेला नाही, परंतु एक संकेतस्थळ दिलं आहे. या संकेतस्थळावर आपल्याला परीक्षेचा दिनांक आणि कालावधी या संकेतस्थळावर आपल्याला अपडेट माहिती नंतर भेटणार आहे. तसंच आता या जाहिरातीमध्ये एकूण समांतर आरक्षणानुसार किंवा सामाजिक जो रिक्त पदांचा अहवाल आहे किंवा सामाजिक समांतर आरक्षणानुसार पद किती आहेत, तर याबद्दल सविस्तर इथे आपल्याला या चार्टमध्ये माहिती दिलेली आहे. तर ते एकदा पाहून घेऊ, कारण आपल्यासाठी हेच जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, आता इथं अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांना सर्वसाधारण जागा आलेल्या आहेत 9, महिलांसाठी आहेत 10, तसंच प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आहेत 2 आणि माजी सैनिकासाठी आहेत 5. अनाथासाठी जागा नाही आहे, दिव्यांगासाठी नाही आहे आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 3, तसंच भूकंपग्रस्त 1 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा आहेत. तसंच अनुसूचित जमाती त्याच्यासाठी 5 जागा आहेत सर्वसाधारण, नंतर महिलांसाठी आहेत 4, नंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 1, नंतर माजी सैनिक 2 आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 1, नंतर भूकंपग्रस्तासाठी 0 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे. नंतर विमुक्त जाती अ, त्याला सर्वसाधारणला 2 जागा आहेत, महिलांना 2 जागा आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडूला 0 आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. तसंच पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना 1 जागा आहे, भूकंपग्रस्तासाठी 0 आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी देखील 0 आहे. नंतर भटक्या जमाती ब साठी 2-2 म्हणजे सर्वसाधारण 2, महिला 2, प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 0, नंतर माजी सैनिकासाठी 1 जागा आहे, नंतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 1 जागा आहे, भूकंपग्रस्तासाठी 0 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 0 जागा आहे. नंतर भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे सर्वसाधारण, महिलांसाठी 2 जागा आहेत आणि खेळाडूसाठी 0 आहे, नंतर माजी सैनिकासाठी 1 जागा आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 1 जागा आहे, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तासाठी 0 जागा आहेत. आता भटक्या जमाती ड म्हणजे NTD, तर बघा, सर्वसाधारणला 2 जागा आहेत, महिलांसाठी 1 जागा आहे, खेळाडूसाठी 0 जागा आहे आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे, तसंच पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 0 आणि भूकंपग्रस्तसाठी 0 आणि प्रकल्पग्रस्तासाठी देखील 0. नंतर बघा, इतर मागास प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी सर्वसाधारण जागा जास्त आहेत, 11 आहेत, नंतर महिलांसाठी देखील 11 जागा आहेत आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 2 आहेत, नंतर माजी सैनिकासाठी 5 जागा आहेत आणि पदवीधर अंशकालीनसाठी देखील 4 जागा आहेत,
बघा सगळ्यात जास्त म्हणलं तर इतर मागास प्रवर्ग जो आहे त्यांना व्हॅकन्सी जास्त आहेत आणि भूकंपग्रस्तासाठी 1, प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा आहेत. नंतर आहे विशेष मागास प्रवर्ग, त्याच्यासाठी 2 जागा आहेत सर्वसाधारणला. महिलांना 1 जागा आहे आणि खेळाडूसाठी 0, माजी सैनिकासाठी 0, नंतर पदवीधर अंशकालीनसाठी देखील 0 आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तासाठी देखील 0 जागा आहे. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो आहे तर त्याला देखील 2 नंबरला जास्त व्हॅकन्सी आहेत. म्हणजे 1 नंबर इतर मागास प्रवर्ग आणि 2 नंबरला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना आहेत. म्हणजे 8 सर्वसाधारण जागा आहेत. महिलांना 6 जागा आहेत आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 1 जागा आहे. तसंच माजी सैनिकासाठी देखील 3 जागा आहेत आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 2 जागा आहेत. नंतर भूकंपग्रस्तासाठी 0 आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे. अशा प्रकारे इथे पण आपल्याला व्हॅकन्सीचा आकडा मोठा दिसत आहे. नंतर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग जो आहे त्याला देखील आकडा आपल्याला बऱ्यापैकी समाधानकारक आहे. तर सर्वसाधारणमध्ये 8 जागा आहेत, महिलांसाठी 6 जागा आहेत, नंतर खेळाडूसाठी 1 जागा आहे आणि माजी सैनिकासाठी 3 जागा आहेत. नंतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 2 जागा आहेत, भूकंपग्रस्तासाठी 0 आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे. आणि अराखीव जो म्हणतो आपण तर त्याच्यासाठी बघा आता अराखीव म्हणजे जिथे सगळे तिथे जाऊ शकतात किंवा तिथला लाभ घेऊ शकतात अदर कॅटेगरीजचे सगळे स्टुडंट. तर तिथे आहेत 9 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 9 जागा आहेत आणि खेळाडूसाठी 2 जागा आहेत. तसंच माजी सैनिकासाठी 5 जागा आहेत आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून 3 जागा आहेत. नंतर भूकंपग्रस्तासाठी 1 जागा आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा आहेत. तर बघा हा झाला जागेंचा किंवा व्हॅकन्सीचा तपशील किंवा एक आराखडा. तर आता याच्यामध्ये हे 2 जे रकाने दिसतात तुम्हाला अनाथासाठी आणि दिव्यांगासाठी, तर हा जो स्पेशल आरक्षणाचा ग्रुप आहे तर अनाथासाठी 2 जागा आहेत आणि दिव्यांगासाठी 7 जागा आहेत. तर त्या दिव्यांगामध्ये पण वेगवेगळे क्रायटेरिया असतात. तर दिव्यांगामध्ये जे वेगवेगळे गट केलेले आहेत त्याच्यानुसार ते तपशिलानुसार ते पदं वाटून दिले जातात. तर बघा हे इथे दिले अनाथामध्ये कशा प्रकारे देणार आणि दिव्यांगासाठी कशा प्रकारे देणार तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तसंच आता पुढे हे झालं व्हॅकन्सीची माहिती. आता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर तुम्ही हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही वाचू शकता किंवा जास्त काही याची आवश्यकता पण नाही. परंतु इथे एक जाहिरात सविस्तर पाहण्यासाठी एक संकेतस्थळ दिलेलं आहे आणि काही तुम्हाला अडचणी समस्या उद्भवल्यास ते पाहण्यासाठी इथे एक संकेतस्थळ दिलेलं आहे. नंतर त्यांनी याच्यामध्ये असं पण सांगितलं आहे जर तुम्ही काही खोटी माहिती भरली किंवा काही गैरप्रकार केला तर ते तुम्हाला तुम्ही त्याला अडचणीचे ठरू शकता असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला तिथे आवश्यक असतो. हे देखील महत्त्वाचं आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला तिथे आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अशा काही थोड्याफार यांनी सूचना दिलेल्या आहेत जे आपल्याला जास्त काही इम्पॉर्टंट नाहीत. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. ती प्रक्रिया कशी आहे ती इथे दिलेली ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. प्रोफाईल अगोदर तयार करायची आणि ज्यांची तयार असेल त्यांनी अपडेट करायची म्हणजे अद्ययावत करायची. नंतर अर्ज सादर करायचा आणि परीक्षा शुल्क भरायचं आणि सबमिट करायचं. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज तिथे करू शकता आणि ऑनलाईनच अर्ज तिथे स्वीकारले जाणार आहे. तुमचे पोस्टाने किंवा असे जे पाठवणार ते स्वीकारले जाणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. प्रोफाईल निर्मिती किंवा प्रोफाईल अद्ययावत करणे तर ह्याच्यासाठी देखील त्यांनी काय केलं आहे इथे एक संकेतस्थळ दिलं आहे. त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता आणि तुम्ही तिथे अर्ज करू शकता किंवा नवीन खाते उघडायचं असेल किंवा वापरकर्त्यांचे नाव लॉग इन पासवर्ड निर्माण करण्यासाठी इथे तुम्ही म्हणजे नवीन खाते उघडू शकता ह्या संकेतस्थळावर जाऊन. ज्यांनी याच्या अगोदर कधी फॉर्म नाही फिलअप केलेला आहे त्यांच्यासाठी आहे ते. मग प्रोफाईल माहिती भरताना तुमचा ईमेल ID तसंच तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख हे सगळं तिथे नोंदणी करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. आता इथे काही अजून सूचना दिल्यात ते तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर परीक्षा केंद्रासंदर्भात इथे माहिती दिलेली आहे. तर हे वेळोवेळी ते अपडेट आपल्याला भेटत राहील जे संकेतस्थळ दिले त्याच्यावर. नंतर एक फोटो पण तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे जिथे या संदर्भात माहिती दिली आहे. बघा छायाचित्र फोटो एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचे फोटो चिकटवा वा फोटो स्वाक्षरी करू नये अथवा फोटो साक्षांकित करू नये. म्हणजे फोटोवर कोणत्याही प्रकारची सही नसली पाहिजे. फोटो स्टॅपल अथवा पिनिंग करू नये. फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करावा असं त्यांनी सांगितले. म्हणजे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तसंच पुढचं आहे स्वाक्षरी. तर बघा स्वाक्षरी संदर्भात विविध आकार क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या बॉलपेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहेत तेव्हा तुम्हाला स्कॅन करून फोटो अपलोड करायचा आहे आणि स्कॅन करूनच तुमची स्वाक्षरी पण तिथे अपलोड
करायची. छायाचित्र व स्वाक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी. संपूर्ण पृष्ठ अथवा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करू नये असं पण त्यांनी सांगितले. म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो वेगळा आणि साईन म्हणजे सिग्नेचर जी आहे ती वेगळी स्कॅन करून मग अपलोड करायची, एकत्र अपलोड करायचं नाही असं त्यांनी सांगितलं. ही खूप महत्त्वाची सूचना आहे. आता इथं काय दिलं त्यांनी, तुमचं जे छायाचित्र आहे म्हणजे जो फोटो आहे ना तो कोणत्या साईजचा आहे किंवा कोणत्या साईजचा लागणार आहे त्या संदर्भात इथे माहिती दिलेली त्यांनी. हे बघा इथे त्याची रुंदी 3.5 सेंटीमीटर आणि उंची 4.5 सेंटीमीटर एवढ्या आकाराचा तो लागणार आहे. आणि छायाचित्राचे पिक्सेल किती पिक्सेलमध्ये असावं तर 140 बाय 180 पिक्सेलमध्ये तो फोटो असावा असं पण सांगितलं आहे. टोपी आणि गडद चष्मा स्वीकार्य नाही. म्हणजे गडद जे काळ्या रंगाचे चष्मा असतात ते तुम्ही घालून फोटो काढू नका किंवा टोपी घालून फोटो काढू नका. पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला तिथे अपलोड करावा लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि छायाचित्राचा आकार 80 KB ते 200 KB दरम्यान असावा. स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 200 KB जास्त नसावा असं देखील त्यांनी सांगितले. म्हणजे एकदम डिटेलमध्ये त्यांनी ते माहिती दिलेली आहे. तसंच अर्जदाराला काळ्या शाईचा बॉल पेनने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी लागेल असं पण त्यांनी सांगितलंय आणि त्याचं साईज वगैरे इथे दिलेले आहे. आता हे झाल्या सविस्तर सूचना. तर बघा अर्ज सादरीकरणासंदर्भात आपण इथे माहिती पाहूया. अर्ज सादरीकरणामध्ये काय सांगितले, उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ही ते एक संकेतस्थळ दिले, त्याच्यावर जावा. नंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत, पडताळणी करावी, मगच ते तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून मग ते चेक करून तुम्ही सबमिट करू शकता असं सांगितले. आणि ते कागदपत्रे पण दिले तर ही कागदपत्रे कोणत्या प्रमाणे म्हणजे कशा प्रकारे अपलोड करायचं ह्या संदर्भात माहिती दिली ते. तर बघा कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची प्रक्रिया कशी आहे, कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया दिलेली ते बघा. आता SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्थ आहे ना, तर ती फाईल फॉर्मॅट PDF फाईल असायला पाहिजे आणि किमान साईज किती 100 KB मध्ये असायला पाहिजे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त साईज 2 MB पर्यंत असायला पाहिजे. नंतर वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा ह्याच्या सगळ्यांच्या साईज इथे दिलेल्या आहेत. त्यानुसार आपल्याला त्या साईजमध्ये ते अपलोड करायचे आहेत PDF आणि PDF फॉर्ममध्ये ते अपलोड करायचे. तर बघा इथे सगळे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला एक्झाम म्हणजे फॉर्म फिलअप करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा PDF फॉर्ममध्ये, नंतर टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यकच आहे त्याच्यासाठी, MSCIT अथवा सक्षम प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त जे काय असेल ते तुमच्याकडे आरक्षण जे असेल कोणतं तर त्याचा पुरावा तुम्हाला तिथे द्यावा लागणार आहे. तसंच विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास पुरावा द्यावा लागणार आहे. म्हणजे ज्या मॅरिड मुली आहेत आणि त्यांना फॉर्म भरायचा आहे परंतु लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या नावामध्ये जर चेंजेस केले असतील तर ते चेंजेस केलेल्याचा पुरावा आपल्याला काढून घ्यावा लागतो आणि तो तिथे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करावे लागणार आहेत. नंतर आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल इथे लागणार आहे तुम्हाला. तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या विविध नमुन्यातील दाखला, हे देखील हे आपल्यासाठी जास्त नाही परंतु कर्नाटक सीमा असणारे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. तसंच पुढे काय सांगितले, अजून कोणते डॉक्युमेंट्स हवेत त्यांना तर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पाल्य असल्याचा जर तुम्ही त्याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्याचा देखील आपल्याला पुरावा लागणार आहे. नंतर स्वातंत्र्य सैनिकाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ते पाल्य असल्याचा पुरावा, 1991चे जनगणना कर्मचारी आणि 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी हे तिथे आपल्याला 2 पुरावे द्यावे लागणार आहेत. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करावे लागणार आहेत ते इथे दिलेलं आहे. नंतर परीक्षा शुल्क भरणा. आता परीक्षा शुल्क काय तर खुल्या प्रवर्गासाठी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी 1000 रुपये फीस आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आहे. तर इथे खूप असं मिरवायची गरज नाही, आम्ही खुल्या प्रवर्गाचे तर आम्हाला जास्त फीस आहे, मागास प्रवर्गांना खूप कमी फीस आहे. खूप काही कमी नाही, खूप काही जास्त फरक नाही, 100 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे तिथे जास्तच काही म्हणजे अशी चर्चा खूप ऐकायला भेटती, आम्ही ओपन आहे तर आम्हाला खूपच जास्त ताण आहे असं आहे तसं आहे. तर काही तसं नाही आहे, खूप जास्त काही फरक नाही. आणि इथं नंतर काय सांगितले, सदर भरती प्रक्रियेत वरीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क ना परतावा राहील म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे. म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरला, फीस अपलोड केली किंवा फीस सबमिट केली तर तुम्हाला ती फीस कोणत्याही परिस्थितीत रिटर्न भेटणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील असं देखील सांगितलं आहे. आणि परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील असं देखील सांगितलेलं आहे.
नंतर काय सांगितलं, उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप केलाय, सबमिट केलाय, त्याच्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आऊट घ्या, तुमच्याकडे सेव्ह ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा फायदा होणार आहे. आणि परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ई पावतीची प्रत देखील ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीची वेळी सादर करणे आवश्यक राहील. बघा किती सविस्तर जाहिरात दिल्यानंतर किती सविस्तर त्यांनी माहिती पण दिलेली आहे, सूचना पण दिलेल्या आहेत. आणि परीक्षा शुल्काचा भरणा कसा करायचा ते देखील इथं सांगितलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल. बघा फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग जे आहे तर त्याच्याद्वारेच तुम्ही ते फीस भरू शकता, बाकीच्याद्वारे नाही असं त्यांनी सांगितलं आहे. नंतर इथं अर्ज करण्याची, शुल्क भरण्याची अंतिम तारीख वगैरे काय ते अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहिलंच आहे. तर ह्या सूचना जास्त काही महत्त्वाच्या नाहीत. तर बघा अर्ज भरण्याकरता इथं संकेतस्थळ दिलं आहे, ते अगोदरच सांगून झालेलं आहे आपलं. नंतर ह्या सर्वसाधारण सूचना जी दिलेल्या आहेत त्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील वाचून घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात आहे आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची देखील आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जॉब लागला पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या जाहिरातीचे तुम्ही फॉर्म भरत चला, वेगवेगळी माहिती. फक्त एकच टार्गेट ठेवा, म्हणजे टार्गेट जरी तुमचं एक असेल तरी परीक्षा देताना सर्व एक्झाम देत चला, कारण सध्याचं स्पर्धेचं युग आहे. आपल्याकडे एखादा जॉब सिक्युरिटीसाठी आवश्यक आहे, त्यामुळे एखादा जॉब मिळवा, नंतर तुमचं टार्गेट पूर्ण करा. असं काहीतरी करून जेव्हा स्वतःकडे पैसा नसतो किंवा काहीच नसतं, अवेलेबल कोणते सोर्स नसतात, तेव्हा आपण जास्तीत जास्त डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे जर अशा प्रकारे जे साईडचे वॅकन्सी निघतात त्या तुम्ही भरून फॉर्म फिलअप करून एखादा जॉब मिळवून ठेवला आणि मग तुम्ही MPSC UPSC करत असाल तरी हरकत नाही. मान्य आहे जॉब करत करत अभ्यास करणं कठीण जातं, परंतु सध्याच्या काळाचा जर विचार केला, कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर अशा प्रकारे एखादा जॉब मिळवून ठेवणं देखील उत्तम आहे. नंतर तुम्हाला सुट्ट्या घेऊन देखील अभ्यास करता येतो. आता बघा इथे अजून परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा दिला आहे. नंतर म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत, प्रश्नांचा दर्जा काय असणार आहे हे दिलं आहे. तर बघा मराठी जो विषय आहे त्याच्यावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असणार आहे त्याला, आणि प्रश्नांची संख्या असणार आहे एकूण 25. तसंच प्रतिप्रश्न गुण असणार आहेत 2, म्हणजे 25 प्रश्न असले की तिथे 50 मार्क त्याला असणार आहेत, म्हणजे एकूण गुण असणार आहेत 50. तसंच इंग्रजी त्याचा पण उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा आहे. 25 प्रश्न आहेत, प्रश्नाला 2 गुण आहेत, एकूण गुण आहेत 50. नंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडीज याचा दर्जा आहे पदवीचा, त्याला पण 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. आणि बौद्धिक चाचणी आहे, तो पण दर्जा आहे पदवीचा, 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे 100 प्रश्नांची संख्या असणार आहे, एकूण गुण असणार आहेत 200. तर ही देखील माहिती राहू द्या. आणि परीक्षेचा कालावधी आहे 2 तास, म्हणजेच 120 मिनिटे एवढा कालावधी आहे. 120 मिनिटात तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथं त्यांनी पेपरचं कसं असणार आहे ते दिलेलं आहे आणि खाली अभ्यासक्रम दिलेला आहे. तर आता ही अभ्यासक्रम मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ही अभ्यासक्रमची प्रिंट काढून घेऊ शकता. ज्यांना लेखा व कोशागार पदासाठी तयारी करायची त्यांच्यासाठी ही तिथे प्रिंट अवेलेबल असणार आहे. बघा मराठीमध्ये त्यांनी काय काय असणार हे दिलेलं आहे, तसंच इंग्रजीमध्ये पण दिलं आहे. नंतर सामान्य ज्ञानमध्ये काय काय भारतीय घटना असणार आहे, आधुनिक भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास तर तो असणार आहे. जिओग्राफी असणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष भर असणार आहे. नंतर पर्यावरण देखील असणार आहे, म्हणजे इकॉलॉजी. तसंच सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे जनरल सायन्स देखील असणार आहे. आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पण देखील पार्ट आहे. नंतर काय दिलं आहे, अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र, तर अर्थशास्त्राचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, त्याच्यामध्ये हे पॉईंट्स दिलेले आहे. नंतर चालू घडामोडी दिल्यात जागतिक तसेच महाराष्ट्रासह, तर हे देखील महत्त्वाचं आहे. आणि माहितीचा अधिकार अधिनियम जो 2005चा आहे तर तो देखील तुम्हाला इथे अभ्यासावा लागणार आहे. आणि बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमापन चाचणीचा इथे सिलेबस दिलेला आहे. एकंदरीत ही सविस्तर माहिती आपण इथे पाहिलेली आहे. तर बघा पात्रता काय, तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्याला मराठी भाषेचे ज्ञान असलं पाहिजे, ही एवढं 2 पात्रता त्यांनी दिलेल्या आहेत. आणि अधिवास देखील त्यांनी सांगितले, फॉर्म भरताना तुमचा अधिवास किंवा डॉमासाईल किंवा नॅशनॅलिटी तिथं अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. तर एकंदरीतच ही आहे आपली जाहिरात. आणि या जाहिरातीमध्ये त्यांनी वयोमर्यादा पण दिलेली आहे. तर बघा अमागास प्रवर्गासाठी एकूण 38 वर्ष ह्या दिनांकापर्यंत असले पाहिजे. आणि
मागासवर्गीय जे आहेत किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ आहेत त्यांना 43 वर्ष आहे आणि दिव्यांगासाठी तर 45 वर्ष आहे. तर एकंदरीतच भरपूर एज लिमिट पण आहे इथे. भरपूर जण फॉर्म भरू शकतात. तर इथे सर्वांची एज लिमिट दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे. तर हे पण पाहून घ्या. आणि नंतर शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. तर शैक्षणिक अर्हतामध्ये आपण थोडंसं पाहूया. वित्त विभाग शासन अधिसूचना क्रमांक दिलेला आहे इथं आणि त्यानुसार नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीकरता खालील अर्हता असणे आवश्यक आहे. मग काय अर्हता आहे? ज्यांनी पदवी धारण केलेली आहे. मग पदवी याचा अर्थ संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची, मग तुमचं BSc असू, M.Com असू, B.Com असू किंवा BA असू, कोणत्याही शाखेची म्हणजे पदवी इथे चालणार आहे किंवा त्याला समतुल्य जरी कोणती पदवी असेल तरी ती चालेल असं त्यांनी सांगितलं आहे. आणि तांत्रिक अर्हता कोणती? तर ज्यांनी मराठी लेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 30 आणि 40 जे आहे टंकलेखन किंवा मराठी 30 आणि इंग्रजी 40 ज्यांचं झालेलं आहे ते तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. तसं शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक पण त्यांनी दिलेला आहे. तर ते पण तुम्ही पाहून घ्या. नंतर संगणक अर्हता दिलेली इथे काय, तर हे देखील पाहून घेऊ शकता तुम्ही, जे की मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपलं हे टाकणार आहे. प्रवेशपत्र कधी उपलब्ध होतील काय ते इथे त्यांनी हे लिंक दिलेले आहेत. तर ते आत्ताच पाहायची गरज नाही. हे बघा इथे ही लिंक दिलेले आहेत. तुम्ही हे तुमच्याकडे सेव्ह ठेवू शकता. इथे एक सूचना सांगितली, प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर त्याबाबत उमेदवाराला त्याच्या विभागाकडील नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघु संदेशाद्वारे म्हणजे SMS द्वारे कळवण्यात येईल. याबाबतची घोषणा या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी 7 दिवस अगोदर प्रसिद्ध करण्यात. म्हणजे परीक्षेच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला कळणार आहे की आपली ही परीक्षा 7 दिवसानंतर होणार आहे आणि त्याचे हॉल तिकीट तुम्हाला तिथे भेटणार आहेत. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. नंतर पदसंख्यावर आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथे आपण त्याचं हे काही वाचायची गरज नाही, कारण ह्याच्याबद्दल माहिती आपण अगोदरच पाहिलेली आहे. तर बघा मित्रांनो, सविस्तर जाहिरात ही अशा प्रकारे आलेली आहे. आणि महिलांना 30% रिझर्वेशन जे असतं त्याच्या संदर्भात इथे थोडंफार सूचना दिलेल्या आहेत. तर ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिलांना आरक्षण कसं भेटतं काय त्याच्या संदर्भात मी सविस्तर माहिती देईल. दिव्यांगाचं आरक्षण, सगळ्यांचं आरक्षण कशा प्रकारे दिलं जातं याबद्दल मी तुम्हाला सविस्तर त्यामध्ये माहिती देईन. आता इथे हे दिले कनिष्ठ लेखापाल पदाकरता दिव्यांग जे असतात त्यांच्याकरता काही सुनिश्चित असे हे दिलेत. तर बघा, कनिष्ठ लेखापाल वित्त विभाग शासन निर्णयानुसार शारीरिक पात्रता SST BN MFRW पात्रता दिलेल्या आहेत आणि दिव्यांग प्रवर्गासाठी सुनिश्चित असे पात्रता दिलेले आहेत. तर हे पण तुम्ही पाहून घ्या. तर बघा पुढचं आता काय दिले अजून, तर हे जे इथे दिलेत ना शॉर्ट फॉर्म, ह्याचे लॉंग फॉर्म इथे दिलेले आहेत. S म्हणजे काय, सिटिंग, ST म्हणजे स्टँडिंग, BN म्हणजे बेंडिंग. अशा प्रकारे इथं हे जे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत इथे वरती, हे बघा हे वरती जे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत तर त्याचं इथे लॉंग फॉर्म इथे दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. जास्त काही इम्पॉर्टंट नाही इथे पण. तर बघा ही झाली आपली जाहिरात सविस्तर. अशा प्रकारे माजी सैनिक आरक्षण वगैरे सगळं आपण त्याचे वॅकन्सी पाहिलेले आहेत. तर इथे सूचना दिलेल्या आहेत, हे तुम्ही वाचून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलवर पण जाऊन. तर अशा प्रकारे खूप मोठी जाहिरातीमध्ये भरपूर सूचना आहेत, परंतु ज्या महत्त्वाच्या होत्या त्या आपण इथे सगळ्या बघितलेल्या आहेत. आणि ही बघा ही जे लास्ट पेज आहे तिथे हे दिले, प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक लेखा व कोशागार कोकण विभाग नवी मुंबई यांच्याकडून ही जी जाहिरात आहे ती डिक्लेअर झालेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात होती. अशा प्रकारे तुम्हाला इथे माहिती सविस्तर माहिती या जाहिरातीची दिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेबद्दलचे वेगवेगळे अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.